स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं 5 मे रोजी राज्य सरकारनं काढलेला अध्यादेश शक्तीपीठ महामार्गाचा तो आम्ही जाळून या फडणवीस सरकारचा जाहीर निषेध केलेला आहे। फडणवीस सरकारनं 5 मे रोजी काढून अध्यादेशामध्ये या शक्तीपीठ महामार्गाचं रेखांकन बदललेलं आहे। हा महामार्ग रेखांकन बदलून चालणार नाही। तर विधानसभेपूर्वी तुम्ही म्हणला होतात की हा महामार्ग आम्ही रद्द करणार आहोत आणि आमचे मतं घेतली होती। तसाच पद्धतीने हा महामार्ग आता रद्द झाला पाहिजे। हा महामार्गाचं रेखांकन बदलून होणार नाही आणि शेतकरी 1 इंच सुद्धा जमीन या महामार्गाला देणार नाही। फडणवीस सरकारला या महामार्गातून 50,000 कोटीचा घपळा करायचा आहे आणि येणाऱ्या 29च्या निवडणुकीमध्ये हेच पैशामध्ये सरकार निर्माण करायचं आहे। म्हणून जिल्ह्यातले आणि राज्यातले शेतकरी 1 इंच सुद्धा जमीन या शक्तीपीठ महामार्गाला देणार नाहीत आणि आम्ही उद्ध्वस्त होण्यापासून वाचणार आहेत। आमचा जीव जाईल परंतु मागा आता हटणार नाहीत। 1 इंच सुद्धा जमीन या महामार्गाला भेटणार नाही।